हा प्रकाश बोल. हे आरामशीर गंपू, तयार नाही झालास? आज तमाशाचा फोन येणार आहे गावात. अरे हो, आज तर 15 तारीख आहे ना. वय वय. हा घ्या. 2 मिनिटं थांब. अरे काय झालं, बायको आली काय समोर? अरे मी पण येतोय, थांब ना. अरे तुझं सगळं काम आरामात चालतं, नाव पण बरोबर पडलंय, आरामशीर गंपू. अरे ठीक आहे. इतका सैरभैर आणि बेचैन काय होतंयस? हा, मी येतोय, जाऊ नकोस. चला मंडळी, घरी जाऊया. अरे थांबा तरी थांबा. चल. एवढा फक्कड तमाशा पाहिलाय, जरा जवळपास कुठेतरी चहा बिया पिवा ना. अरे अरे त्या जवळच्या दुकानात या. अरे सोड ना यार. आपल्याला कुठली गाडी पकडायची? अरे गंपू दादा, तुझा हिसाब आपल्या डोक्यातच घुसत नाही बघ. अरे आम्हाला सकाळी उठून कापसावर औषधाची फवारणी करायची आहे, खूप काम आहेत, तुझ्यासारखं नाही आहे. अरे मी काय दुसऱ्या जगातून आलोय काय? हा, मला पण ही कामं करायचीत, पण डोक्याच्या खोक्यामध्ये एवढं टेन्शन न घेता. आणि पिकाचं म्हणशील तर ते एकदम झक्कास होईल, झक्कास. कळलं काय तुला? याचा ऐका जरा. आरामशीर गंपूची शेकचिल्ली स्वप्न. एक तर तुझं शेत गावापासून 5 मैल लांब आहे, लंकेत सोन्याच्या विटा पाहिल्यात कोणी? कोणी बघितलं? अरे गंपू, तू म्हणतो तसं कोणी चाललं ना तर मूठभर कापूस बी येणार नाही. म्हणे झक्कास पीक काढणार. अरे बाबा, शेतीमध्ये भानगडी असतात, काळजी घ्यावी लागते, दिवस रात्र राबावं लागतं, तुझ्या वाणी नाहीये. 1 मिनिट, खूप झालं आता. हा, काय समजता काय मला तुम्ही? जर असंच असेल ना तर पैज लावा ना. पैज? कसली पैज? माझं कापसाचं पीक तुझ्यापेक्षा जास्त असेल. हा, लावता का? अरे गंप्या, जरा हिशोबात राहा. माझ्याशी पैज लावतोस? चल, लागली पैज. पण मला एक सांग, जो हरल त्याला करावं का लागेल? जे तुम्ही म्हणाल. आम्ही म्हणू ते. आता जो तमाशा बघितला नव्ह का, तसेच ठुमके हारणाऱ्याने मारून दाखवायचे. अरे थांबा, पुढं तर ऐका. ते बी बाईच्या कपड्यात, समद्या नखऱ्यांसकट. बोल, हाय तयारी? तयारी हाय का? बोल ना. बोल बोल बोल. कानात माशी शिरली पाहिजे. नाही नाही नाही, मी तर हा विचार करत होतो की तुझी जी फुल साईज कंबर आहे ना, ती ढोलकीच्या तालावर थिरकेल तेव्हा काय मजा येईल. अरे गंप्या, तुझ्या शेतात जेवढे उंबर आहे ना, तेवढी माझी कंबर आहे. अच्छा, बघूया की 5 महिन्यानंतर कोण तमाशावाने ठुमके लावतं आणि कोण समोर बसून टाळ्या वाजवतो. बघूया ना आपण, बघूया. अरे गंपू, ठुमके तर तूच मारशील. चला रे, चला चला. निघा आता. चला. चला रे, चला. एक काढतोय. अरे जा ना. हा, हॅलो. तुम्ही पैशासाठी काही करताय ना? मला तर लय भीती वाटते. तो प्रकाश दिन रात मेहनत करतो आणि तुम्ही. अगं हो, करतोय मी. हा, बरं ऐक,
बरेच दिवस झाले फिरायला नाही गेलो. येतेस? अगं 2 आठवड्यांचीच तर गोष्ट आहे. येड लागले वय 2 आठवडे. हो 2 आठवड्यात तो प्रकाश कुठेचा कुठं पोहोचला आणि तुम्ही. अगं जेव्हा पाहावं तेव्हा प्रकाश प्रकाश प्रकाश. हा, जे योग्य तेच तर करतोय. तू काळजी करू नकोस, मी योग्य तेच करतोय. जा तयारी कर, उद्या सकाळीच निघू. हा, हा गमत्या ठार येडा झालाय वाटतं. 15 दिवस फिरून आलाय, पैजेची काही चिंताच नाही याला. मरल यो. अरे चिंता हाय की त्याला, म्हणूनच तर नाचाची प्रॅक्टिस करायला गेला असल. अरे 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 गमप्या, किती बोट आहेत सांग बरं ही. अरे हे काय येड्यावानी करतोय श्याम्या? हा, मला वाटतं तू आंधळा झालायस. हे तुडतुडे तुला दिसत नाही होय. आणि हे काय शिंपडतोयस? पाणी. अरे गमप्या सुधर, नाहीतर मरशील. अरे घरात बायको हैराण करते आणि इथे तू. जे मला शक्य आहे ते मी करतोच आहे. पुढे देवाची मर्जी. बरं ते राहू दे. सलमान खानचा नवा सिनेमा लागलाय, येतो काय? अरे गमप्या, मला वाटतं तू लुगडं शिवूनच घे. तू तर गेला कामातून अरे गेला तू- आता. तर तुझं अरे काय बी खरं नाही. गेला नाही नाही नाही. मंडळी पोचलो एकदाचे. हे बघा गमप्याच्या शेताची हाल. अरे हाल कसले, बेहालच आहे. ही बघा पांढरी माशी. बघा रे बघा समद्यांनी. अरे पण पीक तर निरोगी दिसतंय. अरे कुठवर निरोगी राहील म्हणे निरोगी दिसतंय. हे किड सोडतील वय, थोड्या दिवसात पुरता सत्यानाश करून टाकतील. बघून घ्या. मग तर बाबा जिंकणार तूच. हा. अरे बाबा मी पैज लावतो ती फकस्त जिंकण्यासाठी. हा, बरोबर आहे. चला तर मग जाऊया आणि गमप्याची बघूया ठुमके. मग चला. अरे राम्या स्वतः किडे पाहून आलाय. अरे गमप्या आमच्या आधी म्हातारा झालाय, मरल तो. बरोबर आहे बाबा. गमप्याला काय गरज होती अशी पैज लावायची? हा, बिचारी त्याची बायको आता काय तोंड दाखवल. माहितीये त्यानंतर काय झालं? त्यानंतर अरे ना, गंप्या, हा? तू इथे मुलांशी बोलत बसलायस आणि लोक तिकडे तुझ्याबद्दल बोलतायत. काय झालं? ते म्हणतायत तुझी लक्षणं पाहून वाटत नाही तू पैज जिंकशील म्हणून. बरं मुलांनो, प्रकाश दादा, तो बघा आरामशीर गंपू आज पण आरामातच येतोय. या गमप्या राव या. नमस्कार प्रकाश. नमस्कार. ध्यानात आहे ना आज पैजेचा दिवस आहे. आहे ना. आणि तुझ्या शेतात कापसावर किडे तर मी सावता बघून आलोय. बरं दादा एक गोष्ट सांग, 1 मूठ कापूस काढला की 2 मूठ? हा? हं? अरे या झोळीत कापूस तर नाही घेऊन आलास? तुझे 2 ट्रॅक्टर तर लगेच आले. आमचा कापूस 3 ट्रॅक्टर मधून येतोय. मग वेळ तर लागणारच. अरे ते बघा आलेच. 3 ट्रॅक्टर कापूस. काय झालं प्रकाश भाऊ? कानात माशी गेली की काय? अरे पण हे म्हणजे दिसत नाही काय? कापूस आहे कापूस. मला आंधळा म्हणत होतास, आता काय झालं? हा चमत्कार कसा केला रे गंपू? त्याचं काय झालं, मी या किड्यांना माझ्या मुठीत वश करून घेतलं होतं. बस मग काय, ते किडे माझ्या शेतात तर येत होते पण नुकसान करू शकत नव्हते. म्हणजे तू मंत्र ओवाळला? हा. अरे गंपू मग आम्हाला पण दे ना तो मंत्र. अरे मंत्र आहे ना, हा बघा ऊल आला. बघा चमत्कार झाला. पण तू शेतात काहीतरी फवारत होतास, मी बघितलं हो, ना. फवारत होतो ना. जादू मंत्र हे सगळं खोटं आहे, पण उलाला मात्र मंत्रासारखं काम करतं. मी तुम्हाला समजावून सांगतो. हे बघा, उलाला पिकांवर फवारलं ना की हे पिकात सगळीकडे पोहोचतं आणि जवळजवळ 15 दिवसांपर्यंत टिकून राहतं. जेव्हा रसशोषक किडे पिकांवर हल्ला करतात ना, तेव्हा हे फक्त अर्ध्या तासात त्यांची शोषणाची नळी बंद करतं. मग हे किडे भलेही 3-4 दिवस शेतात राहिले ना तरी राहू द्या. घाबरायचं काहीही कारण नाही, कारण ते नुकसान करूच शकत नाहीत. म्हणजे उलाला अर्ध्या तासात किड्यांची शोषण क्षमता नष्ट करतो. हा. पण गंपू दादा, किडे पाहिल्यावर भीती तर वाटणारच ना. मला एक सांग, आपल्या पिकांचं आरोग्य आणि चांगली मिळकत पाहून जास्त आनंद होईल की किडे मरताना पाहून होईल? हे अगदी बरोबर आहे. पीक निरोगी राहण्यातच आपला आनंद आहे. पण दादा, हे फवारण्याचं काही हिसाब किताब अरे असेल ना? एकदम सोपं आहे.
1 एकर शेतामध्ये मावा आणि तुडतुड्यांसाठी 60 ग्रॅम उलालाची फवारणी करा. आणि पांढरी माशी ही दिसली तर 80 ग्रॅम. आणि जरी हे तिघही एकदम हल्ला करत असतील तरी 80 ग्रॅम. कळलं काय? पण आता एक गोष्ट सांग, हे फुलकिडे त्यांचं काय? अरे काय वेड्यासारखा प्रश्न विचारतोयस? काय गंपू दादा? फुलकिड्यासाठी त्याच युपीएल कंपनीच्या लान्सर गोल्ड पेक्षा चांगलं काही असू शकेल? हे बरोबर आहे. उलाला आणि लान्सर गोल्ड शोलेतल्या जयविरू सारखं काम करतात. आणि हो, सामान्य कीटकनाशक फक्त आठवड्यासाठी संरक्षण देतात, पण उलाला 2 आठवड्यां इतकं जास्त संरक्षण देतं. अच्छा, म्हणून तू 15 दिवसाकरता फिरायला गेला होतास आणि आम्हाला आणखी एक वाटलं मुलाची गोष्ट सांगू? आता अजून काय बाकी राहिलंय? अरे उलाला खूप हुशार पण आहे. हुशार म्हणजे? त्याला चांगल्या वाईटातला फरकही कळतो. म्हणजे अरे म्हणजे असं आहे की किडे 2 प्रकारचे असतात. नुकसान करणारे छोटे किडे आणि नुकसानापासून वाचवणारे मोठे किडे. पण तुमचं सामान्य कीटकनाशक सगळ्यांना एकाच नजरेतून पाहतं. अरे माझं ऐका जरा. जर मोठे किडे शोषू शकत नाही तर त्यांना मारून काय फायदा आहे? उलट हे किडे तर पिकांची राखण करतात, जे छोट्या किड्यांना स्वतःच नष्ट करतात. म्हणजे उलाला देतं म्हणजे दुप्पट संरक्षण. आता शिरलं तुमच्या डोक्यात. हा. मग काय आहे मंत्र? उलाला बघा चमत्कार झाला. हा, शाबास. अरे 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 प्रकाश भाऊ, कुठे चाललास? अरे तुझ्यासाठी बुगडी, टिकली, लाली सगळं काही आणलंय. अरे घाबरू नकोस प्रकाश, इकडे पैस बीज विसर. हे घे. अरे मिठाई. आणि एक गोष्ट कायम ध्यानात ठेव, आपली अक्कल वापरून चांगल्या वाईटात फरक करून मग कीटकनाशक घ्यायला हवं. अरे निरोगी पीक म्हणजे जास्त उत्पन्न. अगदी बरोबर बोलास. बरं आहे का? आज रात्री तमाशाला जायचंय. अरे तुझ्या नाही, राणी रंगेलीच्या. येणार ना? येणार ना, का नाही येणार? हा निघूया, पण ही मिठाई जरा तुम्ही पण खा ना. युपीएलचं उलाला, आता रसशोषक कीटकांची भीती कशाला? मी उदय दत्तात्रय पाटील, राहणार चार्डी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. माझ्याकडे 40 एकर जमीन आहे. मी त्यामध्ये दरवर्षी 10 ते 15 एकर बागायती कपाशीची लागवड करीत असतो. बागायती कपाशीवर 30 ते 40 दिवस असताना मावा तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसून आला. त्यासाठी मी युपीएल कंपनीचे उलाला हे औषध प्रति एकर 60 ग्रॅम वापरले. तसेच पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी कपाशीचे पीक 60 ते 70 दिवसाचे असताना मी उलाला हे युपीएल कंपनीचे औषध प्रति एकर 80 ग्रॅम या प्रमाणामध्ये वापरले व मला या औषधापासून साधारण 20 ते 21 दिवसापर्यंत नियंत्रण मिळाले. यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की ह्या सीझनला आपण सर्व बांधवांनी कपाशीवर मावा, तुडतुडे व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच उलाला हे औषध वापरून आपल्या खर्चामध्ये बचत करा. मी राजेश मारुतराव इंगोले, मुक्काम सायखेडा, पोस्ट रुई, तालुका जिल्हा यवतमाळ. माझ्याकडे जवळपास 10 एकर जमीन आहे आणि 5 एकर जमिनीवर मी कपाशीचं पीक घेतलेलं आहे. कपाशीचं पीक घेताना असं लक्षात आलं का 25 ते 30 दिवसानंतर मावा, तुडतुडे, फुलकुडे यांचा थोडासा अटॅक दिसला. त्यामुळे मी बरीचशी औषधी फवारून पाहिली, एक स्प्रे करून पाहिला, पण तो काही त्याचा काही फरक जाणवला नाही. तरी मी त्याच्यानंतर युपीएल कंपनीचं उलाला नावाचं एक औषधी आणली आणि 6 ग्रॅम या प्रमाणात मी फवारणी केली. त्यामुळे मला लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशीच त्याचा चांगला रिझल्ट वाटू लागला. 15 ते 20 दिवसांपर्यंत काही माझ्या कपाशीवर काही रोग असा वाटला नाही. त्याच्यानंतर 70 ते 80 दिवसांनी मला पांढरी माशीचा प्रादुर्भाव वाटला. त्यामुळे मी उलालाची फवारणी केली. ती जवळपास 8 ग्रॅम प्रतिपंप यानुसार वापरलं. तर माझं असं लक्षात आलं का पांढरी माशी पूर्णतः कव्हर झाली. त्यामुळे मला चांगला रिझल्ट मिळाला आणि यावर्षी पण मी वापरले. 2 वर्ष झाली मी जवळपास वापरत आहे आणि याच्यानंतर सुद्धा मी ते वापरेल अशी माझी इच्छा आहे. मी डॉक्टर प्रभाकर सुखदेव पाटील, राहणार दैवत खुर्द, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव.
माझ्याकडे 15 एकर शेती आहे. त्याच्यातून 10 एकर मी कापूस लावतो. कापसासाठी दरवर्षी इतर कीटकनाशक वापरून मी हैराण झालेलो होतो. तर या सीजनला मला एक कंपनीचे प्रतिनिधी भेटले. त्यांनी माहिती दिली की उलाला हे वापरून बघा बाबा. वापरलं उलाला मी पहिल्या याला फवारणीला, तर एकरी 60 ग्रॅम औषध वापरलं. उलाला या औषधामुळे मला 20 ते 25 दिवसापर्यंत मावा तुडतुडे हे कापसामध्ये दिसले नाही आणि हिरवळ वाटली. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस मला जेव्हा पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसला कापसावर, त्यावेळेस मी प्रति एकरी 80 ग्रॅम उलाला वापरून त्याचा रिझल्ट मला खूप छान वाटला आणि 25 ते 30 दिवसापर्यंत दुसरे औषध फवारणीची गरज पडली नाही. मी शरद बबनराव मिरासे, मुक्काम राजुरा, पोस्ट खोपडी, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी आहे. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. त्यापैकी 5 एकर ओलितामध्ये कपाशी या पिकाचं घेतो मी. कपाशीची लागवड केल्यानंतर 30 ते 35 दिवसांनी पराठीवर मावा तुडतुडे दिसले. त्यामुळे मी UPL कंपनीचे उलाला स्प्रिंग घेतले व प्रति पंप 6 ग्रॅम प्रमाणे फवारणी केली व त्याच्यानंतर 20 ते 25 दिवस कुठलाही प्रादुर्भाव दिसला नाही. माझे कपाशीचे पीक 60 दिवसाचे झाले असता मी शेतामध्ये पाहिले व मावा तुडतुडे व क्वचित पांढरी माशी दिसली. त्यामुळे मी पुन्हा उलाला UPL कंपनीचे उलालाचे स्प्रिंग प्रति पंप 8 ग्रॅम प्रमाणे केले व त्याच्यानंतर 20 ते 22 दिवसांपर्यंत कुठलाही त्याच्यावर अटॅक आलेला नाही आहे. उलाला ही औषध फवारल्यामुळे मला जे नेहमी 8 दिवसांनी फवारणी करावं लागत होते ते करायचं काम पडलं नाही. कारण की 20 ते 25 दिवस याचा रिझल्ट असल्यामुळे मला मजुरीमध्ये बचत बसली व 10 फवारण्या करायच्या जागी माझे 4 फवारण्यामध्येच काम झालं. त्यामुळे माझी बचत झाली. अशा असल्यामुळे मी माझ्या आजूबाजूच्या शेजाऱ्यांना व माझ्या नातेवाईकांना आवर्जून सांगेन की उलालाची फवारणी आवश्यक करा. UPLचं उलाला, आता रसशोषक कीटकांची भीती कशाला?